नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विद्यार्थी समूह मार्गदर्शिका. आपल्याला ही माहिती मिळाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून. देवगड तालुक्यातली शाळा आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवळ क्रमांक 4. तिथले शिक्षक आहेत श्री गजानन रामकृष्ण पुरजवार. त्यांनी यावर माहिती दिली आहे. अगदी. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही मार्गदर्शिका SCERTने म्हणजे आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केली आहे. एक विस्तृत विद्यार्थी समूह मार्गदर्शिका तयार केली आहे. अच्छा. आज आपण याच मार्गदर्शिकेचा आधार घेऊन शाळांमधले हे जे विद्यार्थी गट किंवा क्लब्स म्हणूया, ते मुलांच्या विकासासाठी आणि त्यांना भविष्यासाठी तयार करण्यासाठी नक्की काय करत आहेत यावर जरा सविस्तर बोलूया. वा, म्हणजे आपण आज या मार्गदर्शिकेच्या माध्यमातून शाळांमधल्या एका वेगळ्या पण तितक्याच महत्त्वाच्या जगाचा शोध घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी मला हे विचारायचंय की या विद्यार्थी गटांची गरजच काय आहे? आपण ऐकतो की NEP 2020 आणि आता जो राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 येतोय, तो सुद्धा केवळ पुस्तकी ज्ञानावर नाही, तर विद्यार्थ्यांच्या चौफेर विकासावर भर देतोय. बरोबर. म्हणजे त्यांचा बौद्धिक विकास, सामाजिक भावनिक, शारीरिक आणि नैतिक विकास. मग हे गट त्यासाठी कसे महत्त्वाचे ठरतात? अगदी बरोबर मुद्दा मांडलाय. पारंपरिक शिक्षण पद्धतीत कसं होतं की ज्ञानावर जास्त लक्ष असायचं, पण आजच्या जगात यशस्वी होण्यासाठी फक्त ज्ञान पुरेसं नाहीये. खरे. संवाद साधण्याची क्षमता म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स, इतरांसोबत मिळून काम करणं ज्याला आपण टीमवर्क म्हणतो, एखादी समस्या आली तर ती सोडवण्याची पद्धत म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, नेतृत्व गुण आणि चिकित्सक विचार करण्याची सवय, ही कौशल्य खूप आवश्यक आहेत. आणि वर्गातला वेळ मर्यादित असतो, त्या वेळेत या सगळ्या पैलूंना स्पर्श करणं जरा कठीण जातं. बरोबर. म्हणूनच ही जी मार्गदर्शिका आहे ती शाळांमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थी गट स्थापन करणं एक प्रकारे अनिवार्य करते. हे गट म्हणजे एक प्रकारची प्रयोगशाळाच आहेत असं समजा. अच्छा, प्रयोगशाळा. हो, जिथे विद्यार्थी ही जी 21व्या शतकातील कौशल्य आहेत ना, ती प्रत्यक्ष अनुभवातून शिकू शकतात, रट्टा मारून नाही. हे महत्वाचं आहे. आणि या मार्गदर्शिकेत बरीच विविधता दिसते असं वाटतंय. म्हणजे किती प्रकारचे गट सांगितलेत साधारण? हो, भरपूर विविधता आहे. जवळपास 30-35 वेगवेगळ्या प्रकारच्या गटांची कल्पना दिली आहे. बापरे, 30-35? हो, यात आपले नेहमीचे विषय आधारित गट म्हणजे मराठी, गणित, विज्ञान तर आहेतच, पण त्यासोबत क्रीडा, कला, वाचन, पर्यावरण एवढंच नाही, तर अगदी आधुनिक तंत्रज्ञान जसं की IT, AI, रोबोटिक्स, मग आर्थिक साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन असेही गट आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी आणि गरजा लक्षात घेऊन भरपूर पर्याय दिली आहे. म्हणजे कार्यपद्धती पण सांगितली आहे? हो, उदाहरणार्थ प्रत्येक गटात अध्यक्ष, सचिव अशी पदं असतील. आणि गंमत म्हणजे ती पदं विद्यार्थी स्वतःच लोकशाही पद्धतीने निवडतील. अरे वा, हे तर खूपच छान आहे. हो ना. हा मुद्दा महत्वाचा आहे, कारण यातून मुलांना केवळ जबाबदारीची जाणीव होत नाही, तर नेतृत्वाची पहिली संधी इथेच मिळते. बरोबर. गटांच्या नियमित बैठका व्हायला हव्यात, कामाचे स्पष्ट नियम असावेत, गरज वाटल्यास पालकांचा सहभाग घ्यावा आणि जे काम केलं जातंय त्याचा वेळोवेळी आढावा घेणं, या सगळ्या गोष्टींमुळे गटांचं काम अधिक प्रभावी होतं. यात शिक्षकांची भूमिका काय असते? म्हणजे ते फक्त लक्ष ठेवतात की सक्रियपणे सहभागी होतात? नाही, शिक्षकांची भूमिका इथे मार्गदर्शकाची आहे. मेंटर किंवा फॅसिलिटेटर म्हणू शकतो आपण. अच्छा. ते गटाचं नेतृत्व करत नाहीत, नेतृत्व विद्यार्थ्यांकडेच असतं. पण शिक्षक योग्य दिशा देतात. समजा काही साधनसामग्री लागली किंवा माहिती हवी असेल तर ती मिळवून देतात आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतात. जसं इंग्लिश लँग्वेज क्लबच्या मार्गदर्शिकेत स्पष्ट म्हटले आहे, शिक्षक उपक्रमांचं नियोजन करण्यासाठी मदत करू शकतात, पण विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागासाठी आणि पुढाकार घेण्यासाठी प्रोत्साहन देणं हे त्यांचं मुख्य काम आहे. यामुळे विद्यार्थी स्वावलंबी बनायला शिकतात. म्हणजे शिक्षक हे सपोर्ट सिस्टीम सारखे आहेत. अगदी. बरं, हे गट तर खूपच विविध आहेत हे कळलं, पण खरी कसोटी आहे ती म्हणजे हे गट विद्यार्थ्यांना ती महत्वाची 21व्या शतकातील कौशल्य कशी देतात त्यावर बोलूया का थोडं? म्हणजे वेगवेगळ्या कौशल्यांसाठी वेगवेगळे गट कसे काम करतात? हो, नक्कीच. आपण काही प्रमुख कौशल्यांवर आधारित गट पाहूया. पहिलं घेऊया संवाद आणि भाषा कौशल्य, कम्युनिकेशन. हो. यासाठी मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू किंवा अगदी परदेशी भाषांसाठी क्लब्ज आहेत.
इथे केवळ व्याकरण किंवा पाठांतर यावर भर नाहीये, अच्छा. तर प्रत्यक्ष संवाद साधण्यावर भर आहे. म्हणजे वादविवाद स्पर्धा, कथाकथन, गटचर्चा, सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन, काव्यवाचन असे उपक्रम होतात. उदाहरणार्थ इंग्रजी क्लबमध्ये चायनीज विस्पर सारखे खेळ असू शकतात, माहितीये ना? हो हो, ज्यात संदेश बदलत जातो. बरोबर. त्यातून गमतीशीरपणे अनुभवायला मिळतं की संवाद किती अचूक असावा लागतो. किंवा समजा वर्ड क्लाउड सारख्या ॲक्टिव्हिटीजमधून शब्दसंपत्ती वाढवता येते. यातून केवळ भाषा सुधारते असं नाही, तर मुलांचा आत्मविश्वासही वाढतो. स्टेजवर बोलायची भीती कमी होते. हे ऐकायला खूप छान वाटतंय. म्हणजे भाषा केवळ शिकायची नाही तर ती वापरायची आहे, अनुभवायची आहे. अच्छा. आणि चिकित्सक विचार किंवा समस्या सोडवण्याची क्षमता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग यांचा काय? त्यासाठी गणित क्लब, विज्ञान क्लब, आधुनिक तंत्रज्ञान क्लब आणि मानसिक क्षमता गट हे खूप प्रभावी ठरू शकतात. कसं काय? गणित क्लबमध्ये केवळ पाठ्यपुस्तकातली गणितं नाहीत, तर तर्क लावून सोडवायची कोडी किंवा प्रगत गणितीय संकल्पनांवर आधारित आव्हानं दिली जातात. अच्छा. विज्ञान क्लबमध्ये प्रत्यक्ष प्रयोग करायला मिळतात, वेगवेगळे प्रकल्प करण्याची संधी मिळते. त्यामुळे का आणि कसे हे प्रश्न विचारायची सवय लागते. म्हणजे नुसतं उत्तर पाठ करण्याऐवजी ते उत्तर कसं आलं याचा विचार करायला शिकतात. बरोबर. आधुनिक तंत्रज्ञान क्लबमध्ये कोडिंग, रोबोटिक्सची आव्हानं स्वीकारताना विद्यार्थी आधी समस्या ओळखायला शिकतात आणि मग त्यावर उपाय शोधायला लागतात. आणि मानसिक क्षमता गट, तिथे लॉजिक पझल्स किंवा तार्किक प्रश्न सोडवल्याने विचार करायला चालना मिळते. हे सगळं विद्यार्थ्यांमधल्या जिज्ञासेला प्रोत्साहन देतं, क्युरिओसिटी वाढवतं. म्हणजे इथे केवळ माहिती मिळवण्यापेक्षा मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करून निष्कर्ष काढण्यावर भर आहे. अगदी. आणि नेतृत्व आणि संघभावना म्हणजे टीमवर्क याबद्दल काय सांगाल? कारण आजकाल कोणत्याही क्षेत्रात एकत्र काम करणं खूप महत्वाचं आहे. हो, नक्कीच. यासाठी सर्वात महत्त्वाचं गट म्हणजे विद्यार्थी संघटना गट. शाळेतील विविध उपक्रम आयोजित करण्यात किंवा स्वयंसेवक म्हणून काम करण्यात हा गट मदत करतो. म्हणजे स्टुडंट काउन्सिल सारखं? हो, तशाच प्रकारचं. मग क्रीडा गट आहेत, त्यात कॅप्टन म्हणून जबाबदारी सांभाळणं, संघासाठी रणनीती आखणं, इतरांना सोबत घेऊन खेळणं, यातून नेतृत्व आणि टीमवर्क नैसर्गिकरित्या डेव्हलप होतं. इतकंच नाही तर शाळेत एखादी कार्यक्रम व्यवस्थापन समिती असेल किंवा तक्रार निवारण समिती असेल, यात काम केल्याने विद्यार्थ्यांना जबाबदारी घेण्याचा, इतरांचं म्हणणं ऐकून घेण्याचा आणि एकत्रितपणे निर्णय घेण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. म्हणजे प्रत्यक्ष डेमोक्रेसीचा अनुभवच की. बरोबर. ही खरी नेतृत्वाची आणि सहकार्याची शिकवण आहे. पुस्तकात वाचून नाही तर करून शिकतात. आणि सामाजिक आणि पर्यावरणाबद्दलची जाणीव जी आजच्या काळात खूप गरजेची आहे, ती या गटांमधून कशी रुजवली जाते? यासाठी तर अनेक गट समर्पित आहेत. जसं की पर्यावरण संवर्धन गट. हा गट काय करतो तर शाळेच्या परिसरात किंवा आसपासच्या भागात वृक्षारोपण करणं, आपल्या भागात कोणकोणते पक्षी, फुलपाखरं आहेत ह्याची नोंद घेणं, म्हणजे जैवविविधतेची नोंद, कचरा व्यवस्थापन कसं करायचं यावर काम करणं, असे उपक्रम राबवतो. छानच. दुसरा एक गट आहे स्वच्छता, आरोग्य व परिसर सुरक्षा गट. हा गट शाळेत, परिसरात स्वच्छता मोहीम राबवतो, आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यासाठी मदत करतो. सामाजिक कार्य व सर्वेक्षण गट विद्यार्थ्यांना समाजातील वेगवेगळ्या समस्यांची ओळख करून देतो. म्हणजे प्रत्यक्ष समाजात जाऊन काहीतरी बघायला, अनुभवायला मिळतं. आणि आपत्ती व्यवस्थापन गट? हो, तो पण महत्वाचा आहे. पूर, आग, भूकंप अशा आपत्तीकालीन परिस्थितीत काय करावं, कसं सुरक्षित राहावं यासाठी मॉक ड्रिल्स म्हणजे एक प्रकारचा आपत्तीकालीन सराव आयोजित करतो. ह्या सगळ्या गटांमधून विद्यार्थी केवळ माहिती मिळवत नाहीत, तर समाजाचा आणि पर्यावरणाचा एक जबाबदार घटक म्हणून कसं वागायला पाहिजे हे शिकतात. त्यांची ती जबाबदारीची भावना वाढते. हे खरंच महत्वाचं आहे, कारण यामुळे शिक्षण केवळ शाळेच्या 4 भिंतींपुरतं मर्यादित न राहता ते समाजाशी जोडलं जातं. अगदी. काही गट व्यावहारिक कौशल्यांवरही भर देतात का? म्हणजे जी कौशल्य थेट आयुष्यात उपयोगी पडतील अशी? हो, नक्कीच. उदाहरणार्थ पाककला व परसबाग गट आहे. अच्छा, पाककला. हो, तिथे विद्यार्थी प्रत्यक्ष स्वयंपाक करायला शिकतात किंवा शाळेच्या जागेत छोटीशी परसबाग तयार करून भाजीपाला, फुलझाडं लावायला शिकतात. मातीशी नातं जोडलं जातं. मग व्यावसायिक शिक्षण गट आहे, जो विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायांसाठी लागणाऱ्या कौशल्यांची ओळख करून देतो. कार्पेंट्री असेल, इलेक्ट्रिकल काम असेल.
म्हणजे व्होकेशनल स्किल्स. बरोबर. आणि अर्थातच आधुनिक तंत्रज्ञान गट, जिथे कोडिंग, ॲप डेव्हलपमेंट, रोबोटिक्स यांसारखी आजच्या युगातील महत्त्वाची, प्रत्यक्ष हाताने करण्यासारखी म्हणजे हँड्स ऑन कौशल्य शिकता येतात. आणि आर्थिक साक्षरता, पैशांचं नियोजन करणं हे तर आता शाळेपासूनच शिकायला हवं, नाही का? अगदी बरोबर मुद्दा मांडलात. म्हणूनच मार्गदर्शिकेत स्वतंत्र आर्थिक साक्षरता गट स्थापन करण्यावर भर दिलाय. काय करतात या गटात? या गटात वयोगटानुसार आर्थिक संकल्पना सोप्या करून सांगितल्या जातात. अगदी लहान मुलांना गरज आणि हौस किंवा इच्छा यातील फरक समजावून देण्यापासून सुरुवात होते. हां. मग थोड्या मोठ्या मुलांना बचत का करावी, आपलं बजेट कसं बनवावं, बँकेत व्यवहार कसे चालतात, गुंतवणुकीचे अगदी सोपे पर्याय जसे की पोस्ट ऑफिस योजना वगैरे यांची माहिती दिली जाते. प्रॅक्टिकल माहिती. हो, काही शाळांमध्ये तर विद्यार्थ्यांना शाळेत एखादा छोटा स्टॉल लावून विक्री करण्याचा म्हणजे छोटा व्यवसाय चालवण्याचा अनुभवही दिला जातो. यातून पैशाचं महत्त्व कळतं आणि त्याचं नियोजन कसं करायचं हे पण समजतं. हे सगळं ऐकून असं वाटतंय की ही एक खूप मोठी आणि खरंच दूरदृष्टी ठेवून केलेली योजना आहे. वेळोवेळी प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात, जेणेकरून त्यांना हे गट प्रभावीपणे चालवता येतील. आणि काही प्रोत्साहन वगैरे? हो, उत्तम काम करणाऱ्या गटांना आणि शाळांना प्रोत्साहन आणि पुरस्कार देण्याची ही योजना आहे. त्यामुळे काय होतं की इतरांना पण प्रेरणा मिळते की आपणही असं आव्हान म्हणजे वेळेचं नियोजन. म्हणजे अभ्यासक्रम पण पूर्ण करायचा आहे आणि मग या अतिरिक्त उपक्रमांसाठी विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही वेळ काढणं, त्याचं व्यवस्थित नियोजन करणं हे एक कठीण काम असू शकतं. हो, टाइम मॅनेजमेंटचा प्रश्न आहेच. आणि तिसरं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल याची खात्री करणं. काही विद्यार्थी थोडे बुजरे असतात, पटकन पुढे येत नाहीत किंवा काही ठराविक विद्यार्थीच प्रत्येक गोष्टीत पुढे असतात. हो, असं होतं खरं. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार संधी मिळेल हे पाहणं गरजेचं आहे. कुणी मागे राहता कामा नये. म्हणजे आव्हानं आहेत, पण त्यावर विचार केलेला दिसतोय. आणि या सगळ्यातून अपेक्षित फायदे काय आहेत? केवळ कौशल्य वाढतात की अजून काही? फायदे अनेक आहेत. कौशल्य विकास आणि आत्मविश्वास वाढणं हे तर आहेच, पण त्या पलीकडे जाऊन विद्यार्थी शाळेच्या एकूण प्रक्रियेत अधिक सक्रिय होतात. इन्व्हॉल्वमेंट वाढतं त्यांचं. त्यांना शाळा आपली वाटू लागते. शिकणं हे केवळ परीक्षेपुरतं मर्यादित न राहता ते अधिक आनंददायी आणि अनुभवात्मक होतं. लर्निंग बिकम्स जॉयफुल अँड एक्सपिरियन्शियल. बरोबर. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि चिकित्सक विचार करण्याची क्षमता वाढते. गटांमध्ये काम केल्याने त्यांच्यात सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना वाढते. आणि याचा एक अप्रत्य परिस्थितीवर प्रभाव टाकण्याची क्षमता, जी पारंपरिक वर्गात बसून मिळणं थोडं कठीण असतं. इथे ते स्वतः काहीतरी घडवतात. तर एकंदरीत ही विद्यार्थी गट मार्गदर्शिका म्हणजे केवळ काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज नाहीत, तर शिक्षण